पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। मिरज विधानसभा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ताकदीने लढवणार। पालकमंत्र्यांनी हजारो कोटी रुपये खर्च करून विकास केला कुठे? जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे। मिरज वृत्त। सविस्तर वृत्त असे की पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या आदेशानुसार माहितीची धर्म म्हणून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचे काम केले, परंतु भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील यांचा पराभव झाला। संविधान बदलणार हा अपप्रचार करण्यात महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे यशस्वी झाले। अल्पसंख्याक व मागासवर्गीय मतदाराने भाजपकडे पाठ फिरवली असे दिसून आले, परंतु सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मित्रपक्षांना सोबत घेऊन लोकसभेच्या पराभवाचं चिंतन करण्याऐवजी मी सांगली जिल्ह्यात हजारो कोटीचा निधी आणला व विकास केला असे अनेक वेळा पत्रकार परिषदेत सांगत आहेत। इतका निधी आणला कुठे, खर्च केला कुठे व मिरज विधानसभेचा कोणता विकास झाला याचे उत्तर पालकमंत्री यांनी द्यावे। मुद्दा क्रमांक 1, गेले अनेक वर्ष मिरज शहरातील भाजी मंडईचे काम आज अखेर पूर्ण झालेले नाही। मुद्दा क्रमांक 2, मिरज शहरातील प्रमुख उद्याने पूर्णपणे भकास होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये 3 ते 4 कोटी रुपयांची विकास कामाचे फलक लावण्यात आलेले आहेत, परंतु जागेवर कुठेच विकास दिसत नाही। मुद्दा क्रमांक 3, शेकडो कोटीचे अंतर्गत रस्ते हे निकृष्ट दर्जाचे झाले आहेत असे चित्र मिरज शहरात झाले। 1-2 पावसाने हे रस्ते पूर्णपणे खराब झाले। मुद्दा क्रमांक 4, मिरज शहरामध्ये महिलांकरिता एकही सुलभ शौचालयाची सोय करण्यात आली नाही। मुद्दा क्रमांक 5, मिरज शहरातील ड्रेनेजची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे। मुद्दा क्रमांक 6, मिरज शहरामध्ये एकही पर्यटन स्थळ झालेले नाही। मुद्दा क्रमांक 7, मिरज शहरातील मध्यवर्ती असणारे एकमेव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आज त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे। मुद्दा क्रमांक 8, मिरज शहरातील शासकीय दूध डेअरी गेली अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहे, त्या जागेवरती मध्यवर्ती शासकीय इमारत का उभी केली नाही। मुद्दा क्रमांक 9, परराज्यातून हजारो रुग्ण व त्याचे नातेवाईक उपचारासाठी येतात, त्यांना राहण्याकरिता रुग्णनिवासाची सोय का केली नाही। मुद्दा क्रमांक 10, केंद्र शासनाने सुरू केलेली हर घर जल ही योजना ग्रामीण भागात राबवण्यात पूर्णपणे पालकमंत्र्यांना अपयश आले आहे। 15 वर्षांमध्ये पालकमंत्र्यांनी हजारो कोटीचा निधी आणून ठेकेदारांना मोठं करण्याचं काम केलं आहे हे दिसून येत आहे। त्यामुळे मिरज मतदारसंघाचा विकास नाही तर भकास झालेला आहे। वरील सर्व मुद्द्याला वाचा फोडून मिरजेचा विकास करण्याकरिता पीपल्स रिपब्लिकन पार्टी सक्षम उमेदवार देऊन मिरज मतदारसंघ ताकदीने लढवणार आहे। सदर रस्त्याच्या, उद्यानाच्या, ड्रेनेजच्या, हर घर जल योजनेच्या कामामध्ये संबंधित नगरसेवक, अधिकारी, ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असेल तर सर्व कामाचे ऑडिट करून खातेनिहाय चौकशी करून 1 महिन्याच्या आत फौजदारी स्वरूपात गुन्हा नोंद करून कारवाई करावी, अन्यथा पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिली। यावेळी युसुफ, जिल्हा महासचिव अरविंद कांबळे, शेख बक्ष बेपारी, यंगप्पा शेट्टी, शाहबुद्दीन शेख, अरविंद माने, गौतम कांबळे, मेहबूब शेख, अकबर सय्यद, दिलावर बुजुर्ग, जयसिंग साळुंके, बबन हलगुरे, राजाराम दबडे, महिला आघाडीच्या नाझमीन मोमीन, यास्मीन मुश्रीफ, सुमन वाघमारे, राजश्री कराळे, सुजाता हेगडे, सुरैया काझी, इब्राहिम शेख आदी पदाधिकारी पत्रकार परिषदेस उपस्थित होते। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे। पाणी जात आहे। मिरजेमध्ये एकमेव छत्रपती शिवाजी क्रीडांगण आहे, त्या ठिकाणी पाण्याचं स्वरूप आलेलं आहे, पूर्ण तळे साचलेलं आहे, त्या ठिकाणी खेळाडूंची मोठी गैरसोय झालेली आहे, याचं सुद्धा पालकमंत्र्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। त्यामुळं आम्ही पक्षाच्या वतीनं एक सक्षम उमेदवार देऊन या सगळ्या गोष्टीला वाचा फोडून जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आम्ही मिरज विधानसभा ही ताकदीने लढवणार आहे। ज्या ज्या कामात भ्रष्टाचार झाला असेल, एवढा विकास आला पण कुठं दिसत नाही, याला भ्रष्टाचारच म्हणलं जावं असं आमचं मत आहे। त्यामुळे या सर्व कामाची पालकमंत्र्यांनी चौकशी करून जे ठेकेदार असतील त्यांच्यावर कारवाई करावं, जे नगरसेवक असतील त्यांच्यावर कारवाई करावं, जे संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावं। ही कारवाई 1 महिन्याच्या आत करावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा स्वरूपात गुन्हा नोंद करावा, अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टी पालकमंत्र्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार।